प्रत्यक्ष काय मागणी केलेली आहे भाजपाच्या व्यापारी आघाडीने? छत्रपती संभाजीनगरमध्ये या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने ज्या बाजारपेठा सजल्या आहेत त्या बाजारपेठेच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे आघाडीचे शहराचे अध्यक्ष हितेश कांकरिया यांच्या माध्यमातून माझ्याबरोबर जाऊन माझ्या नेतृत्वात व्यापाऱ्यांचे निवेदन दिले। खरं तर या निवेदनामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी त्या पद्धतीने घेतलेली दिसत नव्हती आणि फार कमी जागेत ही बाजारपेठ सजवली। ज्या जागेत लोकांना स्पेस नव्हता जाया यायला, तुम्ही रात्री बघा, लोकांना स्पेस नाही आणि त्यामुळे अशा अपुऱ्या जागेमध्ये बाजारपेठला परवानगी देणे आणि व्यापारी महासंघाने सुद्धा याबाबत चर्चा न करणे हे फार चुकीचं वाटतंय। कारण अपुरी जागा असल्यामुळं तेथील गोंधळ हा सातत्याने उडालेला दिसत होता। एकमेकात भांडणं, अपुऱ्या जागेमुळं व्यावसायिकामध्ये भांडणं होते, ग्राहकामध्ये भांडणं दिसत होते आणि त्यामुळे कुठल्या तरी अशा या पवित्र सणामध्ये आपला आनंदोत्सव साजरा करण्याच्या भूमिकेत असणारा मुस्लिम समाज कोणीतरी अघटित घडवण्याच्या भूमिकेतून जर अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे हे प्रशासनाला विचारायला आणि प्रशासनाला याबाबत निवेदन द्यायला की खऱ्या अर्थाने महानगरपालिकेने याची व्यवस्था नीट राखली पाहिजे, पोलीस प्रशासनाने सतर्कता ठेवली पाहिजे। कारण काही नशा करून सुद्धा ग्राहकाच्या स्वरूपात येणारी गुंड मंडळी सुद्धा तिथं आढळली। काल तर रात्री एका पोलिसाला मारण्याचाही प्रकार झाला। कुठंतरी हॉक्याच्या स्टिक घेऊन तिथं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आणि या अपुऱ्या जागेत जर असं घडलं तर उद्या फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा येऊ शकणार नाही, ॲम्ब्युलन्स सुद्धा येऊ शकणार नाही। राहणारा तिथला मूळचा स्थानिक रहिवासी सुद्धा या घटनेमुळं दहशतीत आहे आणि त्यामुळे आपल्याला हा सण साजरा करत असताना सगळ्यांना आनंद झाला पाहिजे, भाईचारा टिकला पाहिजे, शांतता या शहरात लागली पाहिजे। ही शांतता जर बिघडवण्याचं काम कोणी केलं तर याचं खापर सरकारवर फुटू नये म्हणून पोलीस प्रशासनाला सतर्कता देण्यासाठी गेलो होतो आणि पोलीस प्रशासनाने ते मान्य केलं। आम्ही तशी घटना घडू देणार नाही आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळातला बाजार हा मागच्या काळात जसा हमखासला बाजार भरवला होता तसा मोकळ्या जागेत मुस्लिम बहुमूल्य जो एरिया आहे त्या एरियामध्ये मुस्लिम समाजाच्या बंधूंना त्या व्यापार जवळ पडावा आपल्याला खरेदी करताना त्या दृष्टिकोनातून आणि जास्त स्पेस जिथं काही घटना घडली तर ती लवकर आटोक्यात आणता येईल अशा भूमिकेतून हा व्यापार थटला पाहिजे होता। त्याकरता ही भूमिका घेऊन आता 2च दिवस राहिले, या 2 दिवसात काही अघटित घडू नये या भूमिकेनं आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो होतो। कधी असं मला कळलं कधी व्यापारी दुकानदार आहे तेच जे हातगाड्यावाल्याकडून काही वसुली करत होते, 500-200 रुपये रोजाने त्याच्याकडून पैसे घेऊन ते हातगाड लावत होते। सर्व शहरातील नागरिकांना नवीन वर्षाच्या गुढी उभारणीच्या पर्वणीच्या मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री संजय केनेकर या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर ही नवीन पर्वाची गुढी या देशातल्या सर्व समाजातील गरिबाला न्याय देणारी असणार आहे। सर्व उपेक्षित वंचित पीडितांना तारणारी आणि भरोशाने उभी करणारी ही गुढी राहणार आहे आणि त्यामुळं येणारं पर्व 400 के पार याचा अर्थ असा आहे हा देश सुजलन सुफलम होण्याकडे या गुढीचं उभारणीचा ध्येय राहणार आहे आणि त्यामुळं हे नवीन वर्ष एक नवीन
ताकद, नवीन स्वाभिमान कामगाराला, शेतकऱ्याला, दलिताला, उपेक्षिताला, पीडिताला आपलं जीवनमान उंचवण्याचं, सामाजिक परिवर्तनातून जीवनमान फुलवण्याचं आणि एक नव्या उमेदीचं खऱ्या अर्थानं हे वर्ष राहणार आहे. आणि त्यामुळे परत एकदा आपण या गुढीच्या निमित्ताने संकल्प करूया, मोदीजींच्या बरोबर राहून 400 पार का नारा देऊया, सबका साथ सबका विकास. छत्रपति संभाजीनगर के इस पवित्र रमजान के महीने में मेरे शहर के सभी मुस्लिम भाइयों ने पूरा 1 महीना रोजा रखने का काम किया था. और उस रोजे में छोटे बच्चों से लेके बड़े बुजुर्ग भी थे. लेकिन जो भावनाओं से रोजा रखा था, उस भावनाओं को का आदर मैं करता हूं और भगवान से प्रार्थना करता हूं, जिन्होंने रोजे रखे थे उनकी सेहत को अच्छी रखे, उनको ताकत मिले. और जो पहले ईद का चांद दिख रहा है, उस चांद की भी इन सभी को मैं शुभकामनाएं देता हूं. और होने वाले दूसरे दिन ईद की सभी को शुभकामनाएं देता हूं. और सभी मेरे भाइयों को यही प्रार्थना करता हूं, इस रमजान महीने के इस पवित्र ईद के समय अल्लाह से प्रार्थना करते टाइम यही करो कि हमारा दोनों धर्म का भाईचारा बढ़ते रहे. जय हिंद.